जालन्यात 10वीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्याची माहिती समोर येते। 10वीच्या पहिल्याच पेपरला कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडालाय। बदनापूर येथील एका परीक्षा केंद्रावर मराठी विषयाचा पेपर फुटलाय। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मात्र मोठा गोंधळ उडालाय। या दरम्यान 10वीचा पेपर फुटला नाही असा दावा जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांजाळ यांनी केला। जालन्यात आज 10वीचा पेपर होता। 10वीचा पेपर फुटलेला आहे, काय सांगाल? त्याची चौकशी केली जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्ये की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल। काही वेळापूर्वी प्रसार माध्यमांवरती 10वीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करून ती देण्यात आली अशी बातमी प्रसार माध्यमांवर होती। तर त्या बातमीमध्ये तथ्य नाही आहे, त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं। जे व्हॉट्सॲपवरती सर्क्युलेट झालं होतं काही प्रसार माध्यमांकडे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे। जे प्रश्न त्याच्यामध्ये दिसत आहेत तर ते कुठल्या तरी गाईडचे वगैरे आहेत, म्हणजे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे। अशा पद्धतीची कोणती घटना तिथे घडलेली नाही आहे। पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही आहे। दरम्यान पेपर फुटला नाही ही चुकीची माहिती प्रसारित केली जाते असा दावा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केलाय। शरद गोसावी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांनी। पहिलं म्हणजे पेपरफुटीच्या बातमीचं मी पूर्णपणे खंडन करतो। शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जालना हे त्या केंद्रावर 1 वाजल्यापासून होत्या। जे काही पेपर फुटला म्हणून जी काही पानं प्रसिद्ध झाली आहेत ती पानं आणि आमच्या प्रश्नपत्रिकेचा कोणताही संबंध नाही। त्यामुळे पेपर फुटल्याची ही अफवा आहे। केंद्र क्रमांक 3050 जिल्हा परिषद बदनापूर इथं हे केंद्र होतं आणि त्या केंद्रावर आमचे शिक्षणाधिकारी अजूनसुद्धा देत आहेत। ते आणखी डिटेल रिपोर्ट मला देतील, परंतु मिळालेल्या प्राथमिक वृत्तानुसार यामध्ये कुठलंही तथ्य नाही आहे।